गावातील धुळकटलेल्या रस्त्यावरून सायकलवर शाळेला जाणारा आलोक नेहमीच नजरेत भरायचा. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. वडील गंगाधर शेतात राबायचे. आई सीता दिवसभर घरकाम, ढोरकाम, सांभाळकाम गुंतलेली असायची. घर लहानसं, मातीच्या भिंतीचं, छपराला गवताचं आच्छादन, पण त्या छोट्याशा घरात प्रेम मात्र ओसंडून व्हायचं. आई नेहमी म्हणायची, बाळा, आमचं आयुष्य शेतातल्या मातीशी जोडलेलं आहे, पण तुझं आयुष्य या मातीतच अडकून राहू नये. तू शिक, मोठं हो, मोठं काहीतरी कर. आलोकला लहानपणापासून पुस्तकाचं वेड. शाळेतला पहिला नंबर कायम त्याच्या नशिबी. गुरुजीही त्याच्यावर प्रेम करायचे. ते नेहमी सांगायचे, गंगाधर, तुझा मुलगा हुशार आहे, योग्य संधी मिळाली तर खूप पुढे जाईल. गंगाधर हसत उत्तर द्यायचे, साहेब, संधी हा आमच्या घराचा शत्रू. पोटाची भूक भागवणंही अवघड होतं, तिथं मोठ्या शाळेची फी कुठून द्यायची. पण आलोकला विश्वास होता की तो काहीतरी करेल. 10वीचा निकाल लागला. आलोकने जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवला. गावभर जल्लोष झाला. लोक म्हणाले, गावाचं नाव मोठं केलं ह्या पोरानं. पण या आनंदामागं आईवडिलांच्या डोळ्यात चिंता होती. पुढील शिक्षणासाठी पैसे कुठून आणायचे. आईनं सोन्याच्या मंगळसूत्रात मोल करून आलोकला 12वीत दाखल केलं. आलोकच्या मनावर मोठं ओझं आलं. आईच्या मंगळसूत्रातलं सोनं म्हणजे तिच्या संसाराचं बळ, आणि ते फक्त त्याच्या शिक्षणासाठी विकलं गेलं. तो ठरवतो, मी आईबाबांचं कर्ज फेडणारच. 12वीतही त्याने उत्तम यश मिळवलं. आता त्याचं स्वप्न होतं इंजिनिअरिंग, पण प्रवेश, फी, हॉस्टेल, पुस्तके सगळं परवडणं अशक्य होतं. गावातील लोक मदतीला धावून आले. काहींनी 500, काहींनी 1000 रुपये दिले. शिक्षकांनीही हातभार लावला. अखेर आलोक पुण्यातल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दाखल झाला. गावातला साधा मुलगा पुण्यासारख्या शहरात आला. सुरुवातीला खूप अवघड गेलं. हॉस्टेलचा खर्च भागवायचा. तो कॅन्टीनमध्ये भांडी घासायचा आणि रात्री ट्युशन घ्यायचा. कधी उपाशी झोपायचा तर कधी एका भाकरीवर दिवस काढायचा. पण त्याने हार मानली नाही. त्याचे मित्र त्याला मदत करायचे, पण आलोकच्या स्वाभिमानाला भीक मागणं कधी मान्य नव्हतं. त्याचं एकच निर्धार होता, स्वप्न पूर्ण करायचं. कॉलेजमध्ये त्याची ओळख श्रेया नावाच्या मुलीशी झाली. श्रेया श्रीमंत घरची, पण मनानं खूप साधी. आलोकच्या कष्टावर तिचा जीव जडला. ती म्हणाली, आलोक, तू किती त्रास सहन करतोस, पण तरीही हसतोस. मला खरंच तुझा अभिमान वाटतो. हळूहळू त्यांच्यात मैत्रीचं नातं घट्ट झालं. श्रेया त्याला अभ्यासात मदत करायची आणि कधी कधी गुपचूप पैसेही द्यायचे. पण आलोक नेहमी नाकारायचा. माझी स्वप्न माझ्या कष्टांनी पूर्ण होतील, कुणाच्या पैशांनी नाही. 4थ्या वर्षात आलोकला मोठ्या कंपनीत नोकरीची संधी मिळाली. आनंदाने त्याचे डोळे भरून आले. त्याने आईबाबांना फोन केला, आई, आता तुमचं आयुष्य बदलणार आहे. आता तुम्हाला कष्ट करावे लागणार नाही. आईच्या डोळ्यात पाणी आलं, पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. नोकरी सुरू होण्याआधीच आलोकला छातीत दुखायला लागलं. तपासणी केली असता कळलं की त्याला गंभीर हृदयरोग आहे. उपचारांसाठी लाखो रुपये लागणार. गरीब घरचं लेकरू, एवढा मोठा खर्च कसा करणार. श्रेयानं तिच्या आईवडिलांकडून मदत मागितली, पण तिच्या वडिलांनी स्पष्ट नकार दिला. तो गरीब आहे, त्याच्यासोबत आयुष्य घालवायचं असेल तर आमच्या घरात पाऊल टाकू नकोस. आलोकला हे समजल्यावर तो पूर्णपणे खचला. उपचार न झाल्यामुळे आलोकची तब्येत दिवसेंदिवस बिघडत गेली. नोकरीची संधी हातून निसटली. गावातील आईबाबा उपचारासाठी जमीन विकू पाहत होते, पण कुणी विकत घ्यायलाही तयार नव्हतं. शेवटी एक दिवस आलोक रुग्णालयाच्या खाटेवर पडलेला असताना आईच्या डोळ्यात बघून म्हणाला, आई, माझं स्वप्न अपूर्णच राहिलं ग. मी तुला सुख देऊ शकलो नाही. आईने त्याचा हात धरत रडत उत्तर दिलं, बाळा, तुझं स्वप्न अपूर्ण नाही. तुझ्या कष्टांनी गावातल्या शेकडो मुलांना प्रेरणा मिळाली आहे. तू हरला नाहीस, तू जिंकलास. काही दिवसातच आलोक या जगातून गेला. गावभर शोककळा पसरली. आलोक गेला, पण त्याची स्वप्न मात्र मरून गेली नाहीत. गुरुजींनी आणि गावकऱ्यांनी मिळून आलोक शिक्षण निधी सुरू केला. त्या निधीतून दरवर्षी गरीब हुशार मुलांना शिक्षणासाठी मदत मिळू लागली. श्रेयानंही तिचं आयुष्य त्या कामाला अर्पण केलं. तिनं लग्न न करता आलोकच्या आठवणीत शाळा उभारली, आलोक विद्या मंदिर. गावातील प्रत्येक मुलगा मुलगी जेव्हा त्या शाळेतून शिकून मोठं होत, तेव्हा लोक म्हणतात, हा आलोकचा वारस आहे. आलोकचं स्वप्न त्याच्या आयुष्यात पूर्ण झालं नाही, पण त्याचं स्वप्न अनेकांच्या आयुष्यात उजेड बनून उतरलं. काही लोकांचं आयुष्य अपूर्ण राहतं, पण त्यांची स्वप्न कायम अपूर्ण राहत नाहीत. ते इतरांच्या आयुष्यातून पूर्ण होत जातात.
आलोकचं नाव गावभर कायमचं कोरलं गेलं. आई बाबा जरी दुःखात होते तरी त्यांना समाधान होतं. आमचं बाळ गेलं पण त्याचं स्वप्न हजारो मुलांच्या डोळ्यात फुललंय. स्वप्न अपूर्ण राहिलेला आलोक ही कथा आपल्याला शिकवते की माणसाची स्वप्न जरी अपूर्ण राहिली तरी त्याचे कष्ट, त्याचा प्रवास इतरांसाठी दीपस्तंभ ठरू शकतो. आलोकची अपूर्ण स्वप्न गावातल्या शेकडो मुलांच्या पूर्णत्वाचं कारण ठरली. धन्यवाद.